चला थोडक्यात बघूया. ऑस्ट्रेलियाने ॲडिलेड ओव्हलवर इंग्लंडला हरवून प्रतिष्ठेची ॲशेस मालिका कशी जिंकली. तर ही होती तिसरी कसोटी. आणि या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली. पण गंमत म्हणजे इंग्लंडने 435 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिलेली झुंज जबरदस्त होती. पहिलं म्हणजे इंग्लंडच्या खालच्या फळीने दिलेला लढा. 5व्या दिवशी जेमी स्मिथने 60 धावा केल्या. मग विल जॅक्स आणि ब्रायडन कार्स यांनी इतक्या महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या की ऑस्ट्रेलियाला अक्षरशः घाम फुटला होता. एक वेळ तर वाटलं की इंग्लंड सामना जिंकणार. दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख गोलंदाजांनी बरोबर वेळी विकेट्स घेऊन सामना फिरवला. इथेच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांचं त्रिकूट कामी आलं. त्यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेत इंग्लंडचा डाव 352 धावांवर संपवला आणि संघाचा विजय पक्का केला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी, जी दोन्ही डावांमध्ये निर्णायक ठरली. सुरुवातीला थोडे अडखळले, पण पहिल्या डावात ॲलेक्स केरीचं शतक म्हणजे 106 धावा आणि दुसऱ्या डावात तर ट्रॅव्हिस हेडच्या 170 धावा. या दमदार शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने इतकी मोठी धावसंख्या उभारली की ती विजयासाठी पुरेशी ठरली. थोडक्यात काय, तर इंग्लंडने कडवी झुंज दिली, पण महत्त्वाच्या क्षणी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये सरस खेळ दाखवत ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली.